हाय गाईज, ते नवीन ब्लॉगला आपण सुरू करतो. मी आता इथेच बाईकजवळच आहे, कारण की मला ते इंडिकेटर चेंज करायचे होते. इंडिकेटर भरपूर प्रॉब्लेम येतो आहे. मी 2-4 ठिकाणी शोरूमला पण दाखवलं, त्यामुळे बोलला तो इंडिकेटर चेंज करावे लागतील किंवा फॉल्ट त्याला पण कळत नव्हता, कारण समजत नव्हतं काय फॉल्ट आहे. तो म्हणतो मेन वायरिंग तरी चेंज करून बघू, नाहीतर आतला शॉकेट तरी आहे तो जिथं 4 इंडिकेटर कनेक्ट असतात ते तरी चेंज करावं लागेल. तर त्याला बोलला खर्च भरपूर आहे, पण इंडिकेटर चालू आहे, पण वायरिंगमध्ये किंवा आपल्या ह्याच्यात ते मेन ह्याच्यात तरी फॉल्ट आहे कुठेतरी. पेट्रोलचं पण दाखवत नाही, मी बोललो होतो मागे, आणि त्यानंतरच दाखवू शकतो. आपण साधी इंडिकेटर आहेत, कंपनी फिटेड भेटतात ते पल्सर, जे आपण नवीन मागवणार होतो. जर चालू होतात तर नवीन मागवणार होतो, पण मी 2-4 ठिकाणी विचारलं. हे बघा, हे जुने आहेत, पहिली कंपनी फिटेड आहेत, तर तेच मी मागवले होते, पण ते रिटर्न केले. पुन्हा डिलिव्हरी ॲमेझॉनवरनं केली होती, तर आपला शोरूमवाला म्हणतो की ते मागवू नको आधी, जर हे चालू होतात तर ते आपण बघू, नंतर मागवून ते फिट करू. म्हणून मी ते मागवलं ना. तो म्हणतो करायचं होतं, पण मला खर्च पण भरपूर आहे. खर्च पण भरपूर असल्यामुळे सोडून दिला. मी बोललं नंतर बघू. जेव्हा थ्रेड गेलेत मिररचे, त्यामध्ये मिरर मी लावली नाहीत, आणि मिरर आहेत माझ्याकडे. मला ते नवीनवाले आलेत ना, प्लेटवाले, ते लावायचे होते. ते तिथे बसताना मुश्किल आहे. ते पण मी मागवलं होतं, ते पण कॅन्सल केलं. बोललं बसले नाही तर पुन्हा रिटर्न डिलिव्हरी करायची, सोडून दे. माझ्याकडे होते, मी ते पुन्हा अटॅच करून बघत होतो, पण ते थ्रेड फिरत नाही त्याच्यात, त्यामुळे प्रॉब्लेम येतो आहे. आता बाईकचं ऑइल पण चेक करायचं. मला वाटतं ते आणल्यापासून मी ऑइल बघितलंच नाही डिस्क ब्रेकमधलं. 2-3 दिवस काम आहे, त्यानंतर जायचं चेंज करू. जरा ऑइल बिल असेल नसेल तर. डिस्क ब्रेकचा पण आवाज येतो, मध्ये मध्ये मारले की खरखर आवाज येतो. चेक कर याचं. झाला ना, पुढच्या ब्लॉगमध्ये असेल तर काहीतरी दाखवीन.